नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचनसाठी डेली यूज होणारे 2-3 वाव आयडिया एकाच व्हिडिओमध्ये। त्यासाठी बघा, मी त्या अशा पद्धतीचा शर्टचा कपडा घेतलाय। या शर्टपासून मी या अगोदर तुम्हाला एक किचन ॲप्रॉन शिवून दाखवलं होतं, मग त्याच्याच बाह्या उरलेल्या आहेत। म्हटलं चला आता याचाच रियूज करूया। तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल, अगदी छोटा मोठा शिलाईतून उरलेले कोणतेही कपडे असतील, कॉटनचे असू द्या, प्रिंटेड असू द्या, त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। टाकाऊपासून टिकाऊ युनिक आयडिया बनवणार आहोत। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर आयडिया नंबर 1 साठी बघा, मी त्या अशा पद्धतीने शर्टच्या ज्या बाह्या आहेत ना दोन्ही, त्या कट करून घेत आहे बघा या पद्धतीने। आणि इकडनं पण जो स्टिचिंगचा जोड असतो ना तो पण आपण कट करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला एवढा मोठा कपडा ह्या बाईचा मिळालेला आहे। आता याच्यापासून आपल्याला इथून म्हणजे सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि इथून आपल्याला 11 बाय 11 इंचाचा चौकोनी कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। तुम्ही हा कपड्याची चौकोनी साईज आहे ना ते तुमच्या अकॉर्डिंग थोडीफार कमी जास्त करू शकता। मी किती घेतलं आहे 11 बाय 11 इंच ते दाखवलं, मार्किंग केली आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला या कापडाची कटिंग पण करून घ्यायची आहे। आणि परत एकदा माप मी चेक करून घेतलं। आता दुसरी पण बाई कट करून घेत आहे आणि याची पण आपल्याला सेम जशी आपण पहिली कटिंग केली ना 11 बाय 11 इंचची, सेम त्याच पद्धतीने कपडा कट करून घेतलेला आहे। तर 2 पीस आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर फॉर्म आणि अस्तरसाठी एक कपडा पण आपण कट करून घेऊया। फॉर्म शीट वापरत आहे मी इथे। जे आपण नवीन साडी वगैरे खरेदी करतो ना त्यामध्ये पण आपल्याला येतात बघा, घडी घातलेली असती, तर तेच फॉर्म शीट घेतले। तर सर्वात खाली अस्तर ठेवून घ्यायचं, मध्यभागी फॉर्म शीट आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे शर्टचा तो आपल्याला ठेवून घ्यायचा आणि यावरती आपल्याला क्विल्ट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने, ठीक आहे। आणि दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने। तर मी तुम्हाला इथे एका पार्टवरती ना क्विल्ट पण करून दाखवते। तर या पद्धतीनेच आपल्याला ही क्विल्टिंग आहे ती करून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि लाईट पण नव्हती त्यामुळे मला इथे फूटवरतीच शिवावं लागत होतं, ठीक आहे। तर या पद्धतीने क्विल्ट केलं। आता त्यानंतर 4 फोल्डमध्ये आपण हा कपडा फोल्ड केला आणि बघा जिकडनं फोल्ड बाजू आहे तिकडनं आपल्याला 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवरती पण मापं दिलेत आणि प्लस व्हॉईसवर देऊन पण सांगत आहे। म्हणजे 5.5 इंचावरती आपल्याला इथे राऊंड शेपची अशी मार्किंग करून घ्यायची आणि जशी मार्किंग केली तशीच याची कटिंग पण करून घेतलेली आहे। आणि हा सर्कल आपला तयार झाला। आता दुसरा पण सेम याच पद्धतीने तयार करून घेते। अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरा पार्ट पण मी स्टिच करून घेतलेला आहे बघा। याला पण क्विल्ट करून घेतलं आणि राऊंड शेपची मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला याची जिकडनं राऊंड शेप आहे ना तिकडनं पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगसाठी इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे, कारण की राऊंड शेपला आपल्याला सरळ पट्टीची पायपिंग करता येत नाही, त्यासाठी आपल्याला अशीच तिरपी पट्टी लागत असते। तर या पद्धतीने मी या तिरप्या पट्ट्या कट केल्या आणि त्या पट्ट्या आता आपल्याला एकमेकांना या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। आणि पुरती की नाही ती अगोदर मी चेक करून बघते, जर नसेल पुरत तर परत एक जोड देऊन घेते, ठीक आहे। दुसरा पण एक जोड देऊन घेतला मी आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्ट्रेट भाग कट करायचा आणि अर्धा इंचाची थोडीशी फोल्ड करायची ही पट्टी आणि या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि किचनमध्ये तुमचं डेली यूज होणारी आयडिया आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने स्टिच केलं। आता एक्स्ट्राची पट्टी होती ती कट केली आणि ही पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडने टर्न करून घ्यायची आणि इकडनं आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। तुम्ही कोणताही छोटा मोठा कपडा तुमच्याकडे असंच पडेल असेल घरामध्ये तर त्यापासून पण तुम्ही ही आयडिया नंबर 1 आहे ती नक्कीच ट्राय करू शकता। आता जसे ह्या पार्टला मी पायपिंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसरा पण करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टला पण मी ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आणि फायनली आपलं हे रोटी कवर आहे ते बनून तयार झाले आहे। तुम्ही याच्यामध्ये एखादा पेपर वगैरे ठेवू शकता आणि त्यानंतर तुमच्या चपात्या आहेत त्या पोळ्यांच्या डब्यात ठेवू शकता। त्याचबरोबर टोपल्यात ठेवण्यासाठी तुम्ही या रोटी कवरचा वापर करू शकता। तुम्ही ऑनलाईन पण अशा पद्धतीचे रोटी रुमाल बघितले असतील तर तुम्ही नक्कीच घरच्या घरी तुमच्या हाताने बनवू शकता अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आजची जी पहिली आयडिया आहे ना ती पण युजफुल ठरली असेल, आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ही झाली आयडिया नंबर 1। आता आयडिया नंबर 2 साठी परत बघा, मी इथे अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे, त्याचबरोबर एक फॉर्म शीट पण घेतलेला आहे। आता याचं माप पण सांगते तुम्हाला, अगोदर मी कटिंग करून घेते।
तर अशा प्रकारे आपण ही जी कटिंग आहे ती करून घेत आहोत मेन फॅब्रिकची. अस्तर पण मी कट करून घेतलेलं आहे आणि याची लांबी रुंदी मी आत्ता सध्या वाढव घेतलेली आहे 7.5 बाय 7.5. पण आपल्याला याची 7 बाय 7 इंचच पाहिजे आहे आणि याची पण आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे. आता याचा मॅचिंग धागा मला इथे वापरावा लागणार होता, कारण की अगोदरच्या कापडासाठी वेगळा धागा होता, त्यामुळे मी इथे धागा चेंज करून घेतला आणि त्यानंतर ही राहिलेली पायपिंग आहे ती क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेत आहोत आपण. आणि यावरती आडवी पण मी क्विल्ट आहे ती करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊ. 7 बाय 7 इंचाचा आपल्याला इथे चौकोनी पीस आहे तो लागणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जेवढा एक्स्ट्रा असेल ना तेवढा आपण कट करून घेऊया. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं. आता याला पण आपल्याला आहे ना चारही बाजूने पायपिंग करायची. तर शर्टचाच कपडा घेतला मी परत इथे आणि या पद्धतीने आपल्याला याची चारही बाजूने पायपिंग करून घ्यायची. तर राहिलेल्या 3 बाजूने पण मी सेम ह्याच पद्धतीने पायपिंग करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या 3 बाजूने पण मी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे आणि बघा याची लांबी आणि रुंदी 7 बाय 7 इंच घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे वेलक्रो आहे ते अटॅच करून घ्यायचे आहेत. बघा इथे काळा कलर आणि व्हाईट कलर अशा कलरमध्ये येतात. तर जेवढी आपली याची लांबी आहे ना तेवढीच आपल्याला इथे वेलक्रो पण घ्यायचे आहेत. बघा म्हणजे 7 इंचच. तर या पद्धतीने मी वेलक्रो कट करून घेतले आणि ते आपल्याला स्टिच कसे करायचे बघा. या पद्धतीने एक इकडनं एक स्टिच करायचा आणि दुसरा ह्या साईडने. ठीक आहे, तर स्टिचिंग पण करून दाखवते, कारण की काही ताईंना वेलक्रो स्टिच करताना पण अडचण येते. तर या पद्धतीने वेलक्रोच्या कडेकडेला अगदी आपल्याला स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे आणि यावरती मी परत डबल टिप पण देऊन घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडचं मेजरमेंट घेताना बघा या पद्धतीने घ्यायचं आणि इकडच्या साईडने पण आपल्याला हा जो दुसरा वेलक्रो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की काय बनवत आहे मी. हे किचनसाठीच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले दोनही वेलक्रो आहेत ते स्टिच करून तयार झाले आहे. बघा ते या पद्धतीने दिसणार आहे. आता हे कशासाठी बनवलं आहे तुम्हाला आयडिया आलीच असेल. तर फ्रीजचं जे हँडल असतं ना तर त्या हँडलसाठी आपण हे कवर आहे ते बनवलेलं आहे. तर मी तुम्हाला हे फ्रीजला पण लावून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो तुमचं कोणताही फ्रीज असू द्या त्याला तुम्ही आरामात अशा पद्धतीने लावून घेऊ शकता. अगोदर लावूपर्यंत तुम्ही वरच्या साईडने अशा पद्धतीने टर्न करून घ्या आणि नंतर ते फिरवून घ्या अशा पद्धतीने. आणि बघा आपले अशा पद्धतीचं फ्रीजसाठी हँडल आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही अजून थोडेसे पुढे वेलक्रो लावले असते तरी पण चाललं असतं. ठीक आहे, म्हणजे फिटिंगमध्ये ते बसलं असतं या पद्धतीने. ठीक आहे, तर एकदम जवळून दाखवते मैत्रिणींनो तुम्हाला याचा लुक. आणि मी जी उंची 7 इंच घेतली होती ना तर तुम्ही ती अजून 2 इंच वाढव घेतली तरी पण चाललं असतं. आणि रुंदी आहे ती आपण 7 घेतली होती ती तुम्ही 1 इंच कमी घेतली तरी पण चालेल, कारण की एकदम सैल बसलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. 3 नंबरच्या आयडियासाठी परत बघा मी इथे शर्टच्या बाहीचाच कपडा घेतलेला आहे जो की कॉटनचा आहे. तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही इथे आजच्या आयडियासाठी घेऊ शकता. 3 नंबरच्या आयडियासाठी तर मी शर्टच्या बाह्या मी अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि त्यानंतर एक अस्तरचा कपडा आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे. आता याची लांबी आणि रुंदी मी 7 बाय 7 इंच घेतलेली आहे. तरी तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते. ठीक आहे, या पद्धतीने आपण कटिंग केली. स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे प्लस इंच टेपने पण मोजून दाखवलं आणि ह्याच मापाचं आपल्याला एक फॉर्म शीट पण लागणार आहे. बघा, तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म शीट आणि वरतून शर्टचा कपडा यावरती पण आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं. आणि क्विल्ट केल्यानंतर परत हा कपडा आपल्याला 4 फोल्डमध्ये फोल्ड करायचा आणि जिकडनं फोल्ड केलेलं आहे ना त्या कॉर्नरपासून आपल्याला इथे 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. ठीक आहे, आणि इथे पण आपल्याला सर्कलची मार्किंग आहे ती करून घेतली. आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे. तर जसा हा पार्ट कट केला सेम त्याच पद्धतीने दुसरा पण मी तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला हा जो एक पार्ट आहे ना त्याचा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि सेंटरपासून कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला जिथून कटिंग केली तिथे पायपिंग करून घ्यायची. तर इथे 2 ते 2.5 इंच रुंदीची स्ट्रीप घ्या आणि ह्याची आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या पार्टची पण सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेतली. दोन्ही पार्टची पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो सर्कल आहे तो परत त्या पहिल्या सर्कलवरती ठेवून घ्यायचा या पद्धतीने आणि परत राऊंड शेपमध्ये याची स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर याला पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी परत आपल्याला इथे तिरप्याच पट्ट्या आहेत त्या लागणार आहे. कोणतेही कापड घेऊ शकता तुम्ही पायपिंगसाठी आणि त्याच्या आपल्याला अशा तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि ह्या पट्ट्या एकमेकांना अशा पद्धतीने जोडून पण घ्यायच्या. आणि सुरुवातीचा पार्ट स्ट्रेट कट करून अर्धा इंच फोल्ड करून आपण ही
पायपिंग आहे ती करून घेऊया. आणि हे छोटे छोटे आयडिया आहेत खरं तर खूप युजफुल असतात किचनमध्ये प्रत्येक लेडीजसाठी, कारण की मी तरी या वापरात आणतेच, त्यामुळं तुम्हाला पण शेअर केल्या मी या तिन्ही पण आयडिया. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही जी पायपिंग आहे ती एका बाजूने करून झाली. आता दुसऱ्या साईडने आतल्या साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली पायपिंग आहे ती कंप्लीट झाली. आता याचा वापर कशासाठी ते पण दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, तुम्ही गरम कढई वगैरे पकडण्यासाठी ह्याचा वापर आहे तो करू शकता. आणि 2 बनवू शकता तुम्ही, म्हणजे दोन्ही साईडला 2 अशा पद्धतीने पकडण्यासाठी, किंवा एक बनवलं तरी इनफ आहे. तर या पद्धतीने याचा वापर आहे. तर किचनसाठी 3 वाव आयडिया मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर एक म्हणजे आपलं हे रोटी रुमाल दाखवलं, त्याचबरोबर एक आहे ते फ्रीजसाठीचं कवर दाखवलं. तर यापैकी तुम्हाला कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली ते पण मला नक्की सांगा, कारण की तिन्ही पण आयडिया युजफुलच आहेत. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि या तिन्ही पण आयडिया आहे ना, धुवून पुन्हा पुन्हा वापरता येईल अशाच आहेत, म्हणजे वॉशेबल आहे. तुम्ही हाताने धुवून या पुन्हा पुन्हा वापरात आणू शकता. या पद्धतीचे आयडिया आहे.